नमस्कार, मी संतोष आंधळे. दैनिक पुढारीच्या आरोग्य संवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत. तुम्हाला माहिती आहे की दैनिक पुढारी दरवर्षी डॉक्टर डे निमित्त आरोग्य संवादाची व्याख्यानमाला घेत असते आणि त्यामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील डॉक्टरांना आमंत्रित करून आपल्या प्रश्नांची, जी सर्वसामान्यांची प्रश्नांची उत्तरे ती त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आपण आतापर्यंत या कोरोनाच्या काळामध्ये विविध विषयावरती डॉक्टरांनी दिलेले सल्ले ऐकले असते. विविध विषयावरती त्यांनी आपल्याला सल्लामसलत केली आहे. परंतु आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर मृदुला बेळे. डॉक्टर मृदुला बेळे यांचं फार्मसी आणि बौद्धिक संपदा कायदा या विषयावरील त्या तज्ञ अभ्यासक आहेत. इटली येथील तुरीन विद्यापीठातून त्यांनी LLM चे शिक्षण पूर्ण केलंय. पण या अशा अवघड विषयावरती त्या सोप्या मराठी भाषेत अनेक त्यांनी लिखाण करत असतात. डॉक्टर मृदुला बेळे या इतक्या अवघड विषयावरती सर्वसामान्यांबद्दल जी माहिती पोहोचणं अपेक्षित असते, कोरोनावरील लसीकरण असतं, पेटंट असतं, या सगळ्या क्लिष्ट गोष्टी या क्लिष्ट गोष्टी त्या आपल्याला सोप्या पद्धतीने आजच्या भागात सांगणार आहे. माझ्यासोबत आहे दैनिक पुढारी पुण्याचे संपादक सुनील माळी. ते प्रस्तावित करतील आणि त्यानंतर आपण थेट मृदुला बेळे यांची संवाद साधणार आहोत. सुनील सर. नमस्कार. डॉक्टर्स डे निमित्त आयोजित पुढारी आरोग्य संवाद या विशेष व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. गेल्या 2 वर्षांपासून पुढारीच्या व्यासपीठावर जगातील दिग्गज तज्ञांना आपण आणतो आहोत. सर्वांच्या मनातलं शंका निरसन करतो आहोत. या वर्षीच्या व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प आज अशाच एका नामवंत अभ्यासकाकडून गुंफलं जाणार आहे. आजच्या व्याख्यात आहेत डॉक्टर मृदुला बेळे. डॉक्टर साहेब नमस्कार. मॅडम नमस्कार. कोरोनाची लागण होण्याला प्रारंभ गेल्या वर्षीच्या म्हणजे 2020च्या सुरुवातीला झाला. पहिल्या काही महिन्यामध्येच या विषाणूबाबत, त्याच्यावरच्या उपचारांबाबत सर्वसामान्य नागरिकांना फारशी माहिती नव्हती. सर्वसामान्य सोडाच, पण नेमके औषधोपचार काय करायचे याबाबतची निश्चितता वैद्यकीय क्षेत्रातही फारशी नव्हती. अशा वेळी या साथीबाबत मराठीमध्ये सर्वांगानं परिपूर्ण अशी माहिती देणारं, त्यांचं विश्लेषण करणारे मोजकेच तज्ञ होते आणि त्यात समावेश होता डॉक्टर मृदुला बेळे यांचा. कोरोना विषाणू, त्यावर जगभरात होणारं संशोधन, लस तसंच औषधं करण्यासाठी जगभर होणारे प्रयत्न याबाबत सखोल माहिती देणारे बेळे यांचे लेख मराठी जनांना खरंच ज्ञानदीपासारखे होते. मला आठवतंय त्यांचे लेख वाचले की जगभर काय संशोधन चाललंय, आपण नेमकं कुठं आहोत याची अचूक माहिती आपल्याला मिळायची. त्यानंतर त्यांचं कोरोनाच्या कृष्णछायेत हे राजहंस प्रकाशननं प्रकाशित केलेल्या नितांत सुंदर पुस्तक आलं आणि कोरोनावरच्या मराठीतल्या पहिल्या पुस्तकांपैकी ते एक ठरलं. मूळच्या LLB आणि LLM असलेल्या तसंच औषध निर्माण विषयामध्ये PhD मिळवलेल्या डॉक्टर बेळे यांनी नंतर अनेक आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये संशोधनात्मक निबंध लिहिले. बौद्धिक संपदा हक्क, पेटंट या विषयावर त्यांचा विशेष अभ्यास आहे. सध्या त्या नाशिकच्या MVP कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये सहयोगी प्राध्यापक आहेत. त्यांचं कोरोनाच्या कृष्णछायेत हे पुस्तक जसं आहे तसंच त्यांनी लिहिलेली अशी ही एक झुंज या पुस्तकात एका औषध कंपनीनं मानवतेसाठी दिलेल्या झुंजीची कथा आहे. तसंच कथा अकलेच्या कायद्याची या पुस्तकात त्यांनी बौद्धिक संपदा हक्काविषयी म्हणजे पेटंट विषयी विस्तृत विवेचन केलंय. याशिवाय त्यांची काही इंग्लिश पुस्तकं, जी क्रमिक पुस्तकं आहेत, अशी पुस्तकं पण आहेत. डॉक्टर बेळे यांच्याकडून अनेक गोष्टी ऐकण्याची, समजावून घेण्याची उत्सुकता आपल्या सगळ्यांना आहे. लस तयार करण्याच्या प्रक्रियेत पेटंटचा वाटा काय आहे? अमेरिका एखाद्या उत्पादनाचे हक्क त्यांच्याकडेच ठेवते आणि पेटंटवर पैसा कमावते. त्याचा आपल्या देशावर कसा परिणाम होतो याचीही माहिती आपल्याला त्यांच्याकडनं हवी आहे. मध्यंतरी आमच्या पुढारीच्या एका बातमीदारानं एक बातमी दिली होती. बातमी अशी होती, रेमडेसिवीर इंजेक्शन पेटंट मुक्त झालं, म्हणजे उत्पादन करणाऱ्या कंपनीनं पेटंटवरचा हक्क काढून घेतला आणि आपल्या देशाला ते इंजेक्शन मिळालं, अशी ती बातमी होती. त्यामुळंच अशा पेटंट विषयी सुद्धा, अशा माहितीविषयी सुद्धा आपल्याला उत्सुकता आहे. पेटंट, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स म्हणजे बौद्धिक संपदा हक्क म्हणजे काय,
याची रंजक कहाणी, त्यामधलं राजकारण आपल्याला मॅडम कडून समजावून घ्यायचं आहे. डॉक्टर बेळे या औषध निर्माण क्षेत्रातील तज्ञही असल्यामुळं सर्वसामान्यांना पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्यांच्याकडनं अपेक्षित आहे. नेमकं आजच्या या कार्यक्रमातून, व्याख्यानातून, प्रश्नोत्तरातून काय सोडायचं आणि काय स्वीकारायचं ते आपल्याला निश्चित समजेल. काही गोष्टी आपल्या ज्या मनात असतील, ज्या आपल्या गैरसमजुती असतील, त्या आपल्याला सोडाव्या लागतील. काही नव्या गोष्टी आपल्याला समजतील, त्या आपल्याला घेऊन या कार्यक्रमातनं जायचंय. म्हणूनच मी मॅडमचं पुढारी परिवारातर्फे पुन्हा एकदा स्वागत करतो आणि संतोषजींना विनंती करतो, त्यांनी पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी. संतोषजी. धन्यवाद सुनील माळी सर. तुम्ही इतका उत्तम परिचय करून दिलाय की आता डॉक्टर बेळे मॅडम बद्दल मला काही बोलायची गरज लागलेली नाहीये. डॉक्टर बेळे मॅडमचं खरंच ज्ञान म्हणजे वैद्यकीय सल्ले किंवा वैद्यकीय गोष्टी आपण खूप ऐकून असतो, परंतु बौद्धिक संपदा हक्क कायदा आणि फार्मसी यांची सांगड घालण्यासाठी देशभरात विदेशभरात विविध लोक याच्यावरती लिहित असतात, परंतु मराठीमध्ये हे ज्ञान फार कमी लोकांना मिळत आहे. पुढारी दैनिकचे खरंच आभार आहे की अशा बेळे मॅडमला आपण या व्यासपीठावर बोलून आपल्या वाचकांना एक मोठी संधी निर्माण करून दिली आहे. मी आता कुठलाही वेळ न दवडता डॉक्टर बेळे मॅडमला या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी विनंती करतोय. मॅडम, पहिला प्रश्न आपला नेहमीप्रमाणेच बौद्धिक संपदा कायदा हक्क आणि त्याचे कोरोना काळातील महत्व आमच्या वाचनात थोडं विस्तृतपणे सांगा. नक्कीच, पण त्याआधी मी पुढारीचे धन्यवाद मानते की या डॉक्टर्स डे निमित्त असलेल्या कार्यक्रमात त्यांनी एका मेडिकल डॉक्टर नसलेल्या व्यक्तीला बोलायला बोलवलंय. त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. बौद्धिक संपदा कायदा आणि करोना ह्याच्याबद्दल बोलायचं झालं तर मला आधी हे सांगायला लागेल की बौद्धिक संपदांमध्ये अनेक प्रकारच्या बौद्धिक संपदा आहेत. पेटंट ही काही एकमेव बौद्धिक संपदा नाही. कॉपीराईट, ट्रेडमार्क्स, जिओग्राफिकल इंडिकेटर्स अशा अनेक आहेत. पण आत्ताच्या काळात औषधांबद्दल आणि कोविड बद्दल आपण जेव्हा बोलतोय तेव्हा आपण खरं तर फक्त पेटंट्स बद्दल बोलतो आहोत, कारण आत्ता जो अडथळा आहे औषधांच्या निर्मितीमध्ये तो पेटंट्सचा आहे. तर औषधांवरती पेटंट्स असतात आणि कुठल्याही नव्या संशोधनावरती पेटंट मिळवता येतं आपल्याला. ते काही फक्त औषधावरच मिळतं असं नाहीये. जेव्हा कुठलाही नवा शोध आपण लावतो आणि तो अप्लाइड शोध असतो, म्हणजे तो बेसिक सायन्सेस मधला, आता समजा न्यूटननी थर्ड लॉ ऑफ मोशन शोधून काढला, तर ती डिस्कव्हरी झाली, म्हणजे ती नेहमीच निसर्गात अस्तित्वात होतं आणि ते न्यूटनला सापडलं. पण इन्व्हेन्शन म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतः काम करून, स्वतः संशोधन करून एखाद्या गोष्टीचा शोध लावता आणि ते तंत्रज्ञानाशी संबंधित असतं. बेसिक सायन्स किंवा प्युअर सायन्सेस बद्दल नसतं, ते अप्लाइड असतं. कारण ते तुम्हाला पेटंट मिळण्यामागची एक अट अशी आहे, पहिली अट अशी आहे की ते नॉव्हेल्टी किंवा नाविन्यता, म्हणजे त्यासारखं काहीही कोणी आधी जगात कुठेही बनवलेलं असता कामा नये. जे काही त्याच्या जवळपास असलेली संशोधनं झालेली असतील, सगळं काही पहिल्यांदाच बनतं असं नाही, काहीतरी तयार झालेलं असतं आणि त्याच्यात छोटासा बदल करून आपण नवीन बनवतो. सो तो जो बदल केलेला आहे तो पुरेसा वेगळा आहे की नाही, पुरेसा नवीन आहे की नाही, ज्याला इंग्रजीत नॉन ऑब्व्हियसनेस किंवा मराठीत मीच त्याला एक नाव ठेवलंय असाहजिकता, तर ते असाहजिक असलं पाहिजे. साहजिक असता कामा नये, ते सहज सुचलं कुणालाही, कॉमन माणसाला असं असता कामा नये. आणि तिसरी अट अशी आहे की ते इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन आहे का, म्हणजे औद्योगिक स्तरावर ते बनवता येत आहे का. आणि जसं मी सांगितलं की न्यूटनचा तिसरा लॉ तुम्ही बनवू शकत नाही, तो असतो, पण न्यूटनच्या तिसऱ्या नियमावर आधारित जर रॉकेट तुम्ही बनवलं तर ते तुम्ही बनवू शकता, त्याचं प्रोडक्शन करू शकता आणि अशाच गोष्टींवरती पेटंट मिळतं. आता औषध ही जी गोष्ट आहे ती अशीच अथक संशोधन करण्यातून बनवली जाते आणि एखादं नवं औषध बाजारात येण्यासाठी 10 ते 12 वर्ष गेलेली असतात आणि प्रचंड कष्ट आणि पैसा कारणी लागलेला असतो. आणि असं करून जेव्हा एखाद्या औषध कंपनी नवं औषध बाजारात आणते आणि ते गुपचूप त्याच्याबद्दलची माहिती लपवून ठेवता येत नाही, कारण औषध निर्माण उद्योग हा अत्यंत टाईटली रेग्युलेटेड उद्योग आहे. त्यामुळे तुम्ही काय काय केलं, क्लिनिकल रिसर्च कसं केलं, हे सगळं तुम्हाला रेग्युलेटरी ऑथॉरिटीजना द्यायलाच लागतं आणि मग ते उघड होतं. मग अशा वेळी तिथे पेटंट ही अतिशय महत्वाची गोष्ट ठरते. जेव्हा एक पेटंट म्हणजे काय असतं, तर पेटंट हा सरकार, एखाद्या देशाचं सरकार आणि तो संशोधक ह्याच्यामध्ये केलेला एक करार असतो. आता जेव्हा करार तुम्ही करताय तेव्हा दोन्ही पार्ट्यांना काहीतरी फायदा मिळायला पाहिजे. तर संशोधकाला काय फायदा मिळतो की त्याला मक्तेदारी मिळते.
कुठल्याही पेटंटचं आयुष्य असतं 20 वर्षाचं. सो 20 वर्षापर्यंत त्या संशोधकाच्या परवानगीशिवाय कुणीही ते औषध बनवू शकत नाही, विकू शकत नाही, त्याचा एक्सपोर्ट करू शकत नाही, ते वापरू शकत नाही. आणि अर्थातच त्यामुळे काय होतं की आपल्याला साधा अर्थशास्त्राचा एक साधा नियम असा आहे की कुठलीही गोष्टीची बाजारातली किंमत केव्हा कमी व्हायला लागते, जेव्हा त्याच्यामध्ये भयंकर स्पर्धा निर्माण होते. जेव्हा तुम्ही पेटंट देता एखाद्या व्यक्तीला, पेटंटचं आयुष्य 20 वर्षाचं आहे, तर 20 वर्षापर्यंत त्या उत्पादनाला काही स्पर्धाच नसते बाजारात, कारण कोणी ते बनवूच शकत नाही. आणि स्पर्धा नाही म्हणल्यानंतर अर्थात काय होतं की जिच्या नावावर ते पेटंट आहे ती कंपनी आपल्याला हव्या त्या किमतीला ते विकू शकते, मुंह बोलला दाम, कारण देयर इज नो कॉम्पिटिशन. आणि त्यामुळे त्याला हवा तेवढा नफा तेवढ्या काळामध्ये कमवता येतो. 20 वर्षाचं आयुष्य संपलं पेटंटचं की मग ते सार्वजनिक मालमत्ता होते, इट कम्स इन पब्लिक डोमेन, आणि कुणीही ते वापरून ते बनवू शकतं. सरकारला काय मिळतं तर नवीन नवीन विषयांवर संशोधन चालू राहतं आणि त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था सुधारते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरकारला त्या संशोधनाचं डिस्क्लोजर मिळतं. जेव्हा तुम्ही पेटंट फाईल करता तेव्हा त्याची इत्थंभूत माहिती तुम्हाला त्यात लिहायला लागते आणि ती सरकारला मिळते. त्याचा फायदा काय की पेटंट एक्सपायर झाल्या 20 वर्षांनी मग कुणीही ते बनवू शकतं आणि त्यामुळे मग त्या संशोधनावरचा खर्च कमी होतो आणि ते स्वस्तात बनवता यायला लागतं. तर पेटंट ही अशी गोष्ट आहे. मग औषधांवरचं पेटंट हे अतिशय महत्वाचं आहे. जसं मी सांगितलं की पेटंट औषधांबाबतीत कुठलीही गोष्ट लपवून ठेवता येत नाही, ती सरळ उघडी करायला लागते आणि म्हणून त्याला प्रोटेक्शन मिळणं अत्यंत गरजेचं असतं. आता जेव्हा एखादी कंपनी याच्यावर खर्च करते, आजच्या घडीला एक नवं औषध बाजारात आणण्याची सरासरी किंमत सांगितली जाते, किती असेल? $2.6 बिलियन. $1 बिलियन म्हणजे 100 कोटी. सो $260 कोटी, त्याला तेवढ्या काय त्या कन्व्हर्जननी गुणा 75-80 तेवढे रुपये. एवढं आज भारताचं हेल्थकेअर वरचं बजेट पण नाहीये. इतकी किंमत एक नवं औषध बाजारात आणण्याला लागते असं म्हणतात औषध कंपन्या. हा डिबेटेबल मुद्दा आहे, पण असं म्हणणं आहे त्यांचं की एवढा खर्च होतो. मग तेवढा जर खर्च झाला तर तो त्यांना त्या पेटंटच्या आयुष्य जितकं आहे तेवढ्या काळात त्या औषधाचं तो खर्च तर मिळवायचा असतोच आणि त्यावर नफाही कमवायचा असतो आणि त्यामुळे औषध प्रचंड महाग होतं. एखादं औषध जेव्हा नवीन बाजारात येतं तेव्हा ते प्रचंड महाग असतं. जेव्हा औषधावरचं पेटंट एक्सपायर होईल तेव्हा मग इतर जेनरिक कंपन्या ते औषध बनवायला लागतात आणि औषधाच्या किमती धडाधड कमी होतात. किती कमी होतात तर 95 ते 97% कमी होतात. म्हणजे 100 रुपयाची गोळी 2 ते 3 रुपयाला मिळायला लागते. आता ह्या लाईट मध्ये तुम्ही जेव्हा एखादी अशी महासाथ येते जशी आत्ता आलेली आहे ती बघा, आणि त्याच्यावरती एक नवं औषध किंवा नवीन लस शोधून तुम्ही जर काढलेली असेल आणि तिच्यावर पेटंट असेल तर त्या अर्थातच पुढची 20 वर्ष संपणार नाही. आणि 20 वर्ष संपणार नाही म्हणजे तेवढा काळ ते बनवणारी कंपनी आपल्याला हवी तेवढ्या किमतीला ते विकत बसेल. ती काही तिथे दान करायला बसलेली नाहीये की अरे अरे एवढं लोक मरतायत तर आपण हे स्वस्तात देऊया. अजिबात ते असं करत नाहीत. आणि मग त्यामुळे काय होतं की सर्व ज्या देशांमध्ये जे सधन देश आहेत, युरोप अमेरिकेतले जे सधन देश आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे की जनता सधन आहे, पर कॅपिटा इन्कम भरपूर आहे, हेल्थकेअरवर इन्शुरन्स आहे. पण भारतासारख्या देशात बघा जिथे मला वाटतं 95% जनतेचं जे आरोग्यावरचा खर्च आहे तो आउट ऑफ पॉकेट आहे. 5-7% लोकांचा इन्शुरन्स असत असेल आणि अशा वेळी औषधांमुळे पेटंट्समुळे औषधं अतिशय परवडनाशी होतात. आणि विशेषतः पॅन्डेमिकच्या काळात जेव्हा हजारो लोकांना ते औषधाची गरज आहे, तर इतकी गरज आहे. आता आपण हे तुटवडे बघितले, लसीचे तुटवडे, रेमडेसिवीरचे तुटवडे बघितले. ते का होतात कारण ज्या कंपनीकडे पेटंट आहे तिची एवढी कपॅसिटीच नसते की ती जगभरातल्या सगळ्यांना ते पुरवू शकेल आणि दुसऱ्या कोणाला अलाउड नाहीये बनवायला. आणि त्यामुळे मी असं सांगेन की इतर उत्पादनांच्या बाबतीत ठीक आहे, पण जेव्हा औषध म्हणजे एखाद्या आरोग्याचा आणि जगण्या मरण्याचा प्रश्न उद्भवतो तेव्हा जर ते औषध पेटंटेड असेल, म्हणजे आता समजा एक नवा फोन बाजारात आलाय आणि त्याची किंमत 2-2.5 लाख रुपये आहे कारण त्याच्यावर पेटंट्स आहेत, तर ते ज्याला परवडेल ते घेतील आणि ज्याला नाही परवडणार ते नाही घेणार. पण समजा कॅन्सरवरचं एक औषध नवं बाजारात आलंय आणि जो असाध्य कॅन्सर आहे तो त्या कॅन्सरनी बरा होतो, त्या औषधाने बरा होतो, पण त्याची किंमत किती आहे
तर 6 किमोचे सायकल घेण्यासाठी तुम्हाला 3.5 लाख रुपये लागतील. मग आता तुम्ही काय म्हणणार की ज्याला परवडेल तो घेईल, ज्याला नाही परवडणार तो मरेल, आम्हाला काय करायचं, असं तुम्ही म्हणू शकत नाही. आणि म्हणून खरं तर जगभरातल्या म्हणजे हा जो आहे ना, हा पेटंट्सच्या बौद्धिक संपदांचा एक ज्याला आपण मानवाधिकाराचा प्रश्न आहे, हा ह्युमन राईट्स पर्स्पेक्टिव्ह म्हणता येईल याला, ज्याबद्दल कोणीच बोलत नाही. म्हणजे आम्ही संशोधन केलं आणि खर्च केला तर आम्हाला पेटंट मिळायलाच पाहिजे, की ते इतर बाबतीत ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही औषधांसारख्या लाईफ सेव्हिंग कमोडिटी बद्दल बोलत असता तेव्हा इथे काहीतरी वेगळा नियम असायला पाहिजे असं म्हटलं जातं. पण अर्थातच त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या मोठ्या देशातल्या मोठ्या मोठ्या कंपन्यांचं इतकं अर्थकारण गुंतलेलं आहे की ते कुणीच सहजासहजी सोडणार नाही. त्यामुळे एका वाक्यात म्हणायचं झालं तर कोविडच्या काळात किंवा कुठल्याही साथीच्या काळामध्ये पेटंट्स हा लोकांना औषधं स्वस्तात उपलब्ध करून देण्यातला एक प्रचंड मोठा अडथळा असतात. मॅडम तुम्ही खरंच एकदम खूप रंजक माहिती दिली खरंच आमच्यासाठी. त्याच्यामुळे तुम्ही एक मुद्दा मांडला मगाशी बोलता बोलता की एक औषध शोधण्याकरता 10 ते 12 वर्षाचा कालावधी जातो. हो. पण आपल्याकडे ज्या लस निर्माण झाल्यात सध्या आपण जे काही लस घेतोय सध्या त्यांचा कालावधी फार कमी असल्याने खूप उलटसुलट चर्चा सुरुवातीच्या काळात झाल्या, आता होत नाही त्या. पण ह्याच्या मागे काय असावं तुमचं मत आहे? हा, आता लस निर्माण करणं आणि औषध निर्माण करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. लसीच्या बाबतीत काय करायचंय तुम्हाला, की तुमच्याकडे विषाणू आहे किंवा जीवाणू आहे आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला म्हणजे त्याच्यातलाच काहीतरी एक छोटा भाग घेऊन एस प्रोटीन घेतलं किंवा अख्खा विषाणू घेतला आणि त्याला अटेन्युएट करून तो तुम्ही देताय लसीच्या स्वरूपात. हे सोपं काम आहे. औषध नवीन बनवण्यापेक्षा लस बनवणं हे सोपं काम आहे. आणि त्यामुळे त्याला आणि तरी सुद्धा कोविडची लस जी बाजारात आली तर त्याला असं म्हटलं जातं की ते एक्सेप्शनल वेळामध्ये आली. इतक्या लवकर कुठलीच लस बाजारात आली नव्हती, कारण तेवढी मोठी नीड होती जगभरामध्ये. त्याला 2 कारण मी सांगेन की ती लस एवढी झपाट्याने बाजारात का आली. नंबर 1 म्हणजे ही साथ ही जगभरात आली. कुठल्या तरी म्हणजे जसं एड्सची साथ फक्त आफ्रिकेत आली होती किंवा असं झालं नाही. आणि जगभरात आल्यामुळे जगभरातली जी वैज्ञानिक सायंटिफिक कम्युनिटी आहे, तर मला असं वाटतं की त्यांनी ज्या एकोप्यानी या काळामध्ये काम केलं तेवढ्या एकोप्यानी त्यांनी आधी कधीच केलं नव्हतं. म्हणजे वेगवेगळे सायंटिस्ट ज्या प्रमाणामध्ये नॉलेज शेअर करत होते एकमेकांशी, ज्या प्रमाणामध्ये इव्हन पियर रिव्ह्यू व्हायच्या आधी रिसर्च पेपर्स पब्लिश होत होते, की कोणीतरी म्हणजे आता पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला लसीची किंवा औषधाची चाचणी आधी प्राण्यांवर घ्यावी लागते माणसांवर घेण्याआधी, तर आता कोविड कुठल्या प्राण्यांना होतोय हेच आपल्याला माहित नव्हतं. तो काही सगळ्या प्राण्यांना होत नाही आणि ज्या प्राण्याला कोविड होतच नसेल तो प्राणी तुम्ही वापरू शकत नाही लसीची ट्रायल घ्यायला. सो जेव्हा एका देशातल्या सायंटिस्टला कळलं की हे फेरेट नावाचा प्राणी आहे, हा तुम्ही वापरू शकता, तर त्यांनी ताबडतोब इतर लोकांना कळवलं. त्याच्यावरती पेटंट घेऊ आणि आपण रिसर्च पेपर पब्लिश करू आणि मग बघू, हा प्रकार झाला नाही. आणि ही खूप अतिशय आनंद देणारी गोष्ट होती असं मी म्हणेन. म्हणजे एकीकडे देश आणि सरकार आणि त्यांचे लीडर्स हे राष्ट्रवादामध्ये अडकलेले होते आणि दुसरीकडे सायंटिफिक कम्युनिटी मात्र प्रचंड प्रमाणात नॉलेज शेअर करत होती. हे एक कारण झालं. आणि ती जगभरात आल्यामुळे जी संख्या शास्त्रज्ञांची त्याच्या मागे लागली ती खूप मोठी होती. आणि दुसरं म्हणजे मी जे म्हणाले की एखादा औषध नवं बाजारात आणायला 10-12 वर्षाचा कालावधी जातो, त्यातला जो मेजर कालावधी असतो तो टेस्टिंगचा असतो. क्लिनिकल स्टडीज म्हणजे प्राण्यांवरचे आणि माणसांवरचे फेज 1, 2, 3. तर आपण असं पाहिलंय की इमर्जन्सी यूज अप्रुव्हल्स जे आपण दिले, सो 2च फेजेस केल्या आणि तिसरी शॉर्ट केली किंवा पहिली आणि दुसरी मर्ज केली. हे जे केलं आपण कारण आपल्याकडे एवढा वेळच नव्हता. म्हणजे लोकांचं असं म्हणणं आहे की हे बरोबर आहे का, घाईघाईत आणलीये का. तर माझं असं म्हणणं आहे की अदरवाईज तुमच्याकडे पर्यायच नव्हता दुसरा काही. म्हणजे एकतर मरा नाहीतर कमी टेस्टिंग झालेली लस बाजारात घ्या. तर ह्यातला अर्थातच दुसरा पर्याय जास्त चालण्यासारखा होता आपल्याला. आणि लसीच्या बाबतीत कसं आहे की लसी सेफ आहेत हे जर झालेलं असेल एकदा,
म्हणजे सेफ्टी आणि एफिकसी, सुरक्षितता आणि उपयोगिता ह्या 2 गोष्टी आपण टेस्ट करत असतो. सो जर आपण त्याची सुरक्षितता टेस्ट केलेली असेल तर उपयुक्तता फार तर फार काय होईल की उपयुक्तता कमी होईल. आपण बघितलंय की प्रत्येक लसीची एफिकसी कमी जास्ती आहे, सगळ्यांचे सेम नाहीये. बरोबर. पण जर तुमच्याकडे दुसरा पर्यायच उपलब्ध नाहीये तर मग हे ठीक आहे, आपण ह्याच्यावरती थोडं कॉम्प्रोमाइज करूया. अशा 2 गोष्टींमुळे लसी लवकर बाजारात आल्या आणि त्या एक्सेप्शनल वेळेमध्ये आल्या असं मी म्हणेन. नाही मॅडम, आता रशियाची लस ही पहिल्यांदा आली बाजारात. हो. रशियाची. पण त्या रशियाची लस पहिल्यांदा बाजारात आल्यानंतर आपल्याकडे जे काही तज्ञ मंडळी आहेत, फार्मसी क्षेत्रातले, वैद्यकीय क्षेत्रातले, त्यांनी काही क्वेश्चन रेज केले की त्यांनी जो पब्लिक डोमेनमध्ये डेटा देणं अपेक्षित होतं विज्ञान जगताला, तो दिला नव्हता असं म्हणणं होतं. तर मी 22 वर्ष हेल्थ जर्नलिझम मध्ये असल्यामुळे मी बऱ्याच डॉक्टरांशी बोलत होतो. पण असे जेव्हा क्वेश्चन रेज होतात त्यामुळे आमच्या सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण होतो असं तुम्हाला वाटत नाही का? हो, संभ्रम होतोच आणि आता करोनाच्या काळामध्ये तर एवढी उलट-सुलट माहिती लोकांच्या कानावर पडतीये की लोक अक्षरशः भांबावून आणि गोंधळून गेलेली आहेत. तर हा संभ्रम निर्माण होतो आणि काही प्रमाणात तो संभ्रम निर्माण झालेला काही व्यवस्थांना हवाही असतो असं मी म्हणेन. पण तुम्ही जे स्पुटनिक लसीबद्दल बोललात किंवा कुठल्याही लसीबद्दल त्याचा जो क्लिनिकल डेटा आहे तो पब्लिक डोमेन मध्ये डिस्क्लोज झालाच पाहिजे आणि पब्लिश झालाच पाहिजे तो, असं मी म्हणेन. म्हणजे तो कमी झालाय किंवा तुमचा सॅम्पल साईज कमी होता, कमी लोकांवर झालं, जे काही असेल ते ब्लॅक अँड व्हाईट मध्ये समोर मांडलं पाहिजे आणि तरच त्याला अप्रुव्हल्स दिली पाहिजेत असं मी नक्कीच म्हणेन. आता तर त्या लसीला सरकारने मान्यता दिली आपल्या भारतामध्ये आणि ती आता आपल्याला मिळायला सुद्धा लागलेली आहे. पण लोकांमध्ये मग तुम्ही ही जनजागृती कशा पद्धतीने कराल की लस सेफ आहे, जसं तुम्ही आता म्हणाला, तर आपण कशा पद्धतीने लोकांना कन्व्हिन्स केलं पाहिजे की सगळ्या लस या सेफ आहे. तर आपल्याही ड्रग कंट्रोलरने त्याच्यावरती परमिशन देताना त्याचा विचार केलेला असतो. हो, तुम्ही जर लसींवरती आता मोठ्या प्रमाणात डेटा सुद्धा हळूहळू पब्लिश व्हायला लागलाय, तर तुम्ही बघाल की आता इव्हन कोविशिल्ड बद्दल पण असं म्हणत होते की काही क्लॉटिंग इव्हेंट्स दिसत आहेत. तर ते जे प्रमाण होतं ते किती होतं? म्हणजे मला वाटतं ते इतकं कमी होतं की 1 लाखामध्ये 3-4 जण असं होतं. आणि जर लस घेतली नाही तर मरण्याचं प्रमाण हे 1 लाखामध्ये 3-4 पेक्षा खूप जास्ती असणार आहे. नक्कीच. म्हणजे आपण हेच सांगायला पाहिजे की कुठली गोष्ट जास्त चालणार आहे तुम्हाला. अगदी बरोबर. म्हणजे आपल्या सोयीचं काहीतरी घेतलं पाहिजे, आपण सकारात्मक बाजू बघितली पाहिजे. म्हणजे मी अजूनही लोकांना असं म्हणताना बघते की लसी सेफ नाहीयेत, आम्ही काही घेणार नाही, तर मला त्यांची कमाल वाटते ऍक्च्युली. की आजचा प्लॅटफॉर्म तोच आहे मॅडम की तुमच्याच तोंडून ते सगळ्यांकडे जायला पाहिजे की लोकांच्या मनात हाच प्रश्न आहे की लस सेफ आहे नाही. तुम्ही त्या क्षेत्रात द्या, तुम्ही फार्मसीमध्ये आहात, तुम्ही लस औषध बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये एक घटक आहात, त्यामुळे तुमच्याकडून ते ऐकायची इच्छा खूप. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की जर लस घेण्याच्या साईड इफेक्टमुळे 1 लाखातले 3-4 लोक जाणार असतील आणि लस न घेतल्यामुळे कोविड होऊन जर समजा 50-60 लोक जाणार असतील तर तुम्हाला काय चालणार आहे? हा साधा प्रश्न आपण लोकांनी ह्याचा विचार केला पाहिजे की आपल्याला दोन्हीपैकी काय चालणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कुठली लस घेऊ, हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि आम्हाला हीच नको आणि तीच नको आणि मग त्याला राष्ट्रवाद आहे त्याच्या मागे, कुठल्या देशावर आपलं जास्त प्रेम आहे त्याचं आपल्याला चालणार आहे. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला कुठे पोचायचंय, तुमचं डेस्टिनेशन महत्वाचं. म्हणजे आज मला मुंबईहून औरंगाबादला पोचायचं असेल तर मला 3-4 रस्ते आहेत, ते कुठलेही वापरा पण पोचा, हे आता महत्वाचं आहे. म्हणजे काहीच न घेण्यापेक्षा कुठली तरी घेणं हे अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे जी मिळेल ती लस सध्या घ्यावी लोकांनी, असं मी नक्कीच म्हणेन. अगदी. मगाशी सुनील माळी सरांनी प्रश्न विचारला होता, त्या प्रश्नाला धरून फक्त एक प्रश्न आहे जो तुमच्याशी निगडीत आहे की आम्हाला सुरुवातीच्या काळात नागरिकांना सांगितलं गेलं होतं की 1 महिन्याच्या कालावधीत तुम्ही लस घेणं अपेक्षित आहे. नंतर तो कालावधी 3 महिन्याचा झाला. नंतर काहीचा कालावधी जो कोवॅक्सिनचा तो 1च महिना राहिला, कोविशिल्डचा 3 महिने केला. आम्हाला काय वाटलं की तुमच्याकडे लसीचा पुरवठा नसल्यामुळे ही केलेली तुम्ही व्यवस्था आहे की खरोखर काही शास्त्रीय कारण? आता कालच मला वाटतं, काल की परवाच एक न्यूज फ्लॅश मी पाहिला की आता असं म्हटलं जात आहे की तो जितका जास्ती असेल, मला वाटतं 8-9 महिन्यापर्यंत, 1 वर्ष तर ते जास्ती आहे. तर हे समजून घ्यायला पाहिजे इथे सगळ्यांनी की हा इतका नवा आजार आहे ना, कोविड हा इतका नवा आजार आहे की त्याच्यावरती जी माहिती आहे ती सतत इव्हॉल्व्ह होती. त्याच्यावरचा अभ्यास करून संपलाच नाहीये आपला अजून.
आणि जसजसा अभ्यास पुढे जातोय तसतशी त्याची माहिती आपल्या हातात येते. आता एक साधी गोष्ट आहे की लस बाजारात येऊनच झालेत किती दिवस. तो लस बाजारात आल्यानंतर तिचा परिणाम 2 मधली अंतर किती ठेवल्यानंतर चांगला येईल, हा अभ्यास करायला तेवढं अंतर तर ठेवलं पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणजे 2 महिन्यांनी घेतल्यानंतर काय होतंय, 3 महिन्यांनी घेतल्यावर काय, 4 महिन्यांनी, 1 वर्षांनी, हा अभ्यास करण्यासाठी 1 वर्ष जायला हवं ना मध्ये. एवढं गेलंच नाहीये. सो जसजसा तो अभ्यास पुढे जातोय तसतसा नवीन डेटा रिलीज होतोय. आणि त्यामुळे मला हे असं अनेक जणांनी विचारलं की तुमच्याकडे लस नव्हती म्हणून तुम्ही तो डेटा रिलीज केला का, तर तो डेटा काही भारतीय गव्हर्नमेंटने नव्हता रिलीज केलेला. बरोबर. तो ॲस्ट्राझेनेकाने रिलीज केला होता. पण हेही मला मान्य आहे की नेमका त्याच वेळी आपल्याकडे लस तुटवडा झाला आणि त्याच्यात थोडा आधी तो टाइम वाढल्याचं डिक्लेअर केलं होतं. सो तो जेव्हा खरोखर जेव्हा त्यांनी ॲस्ट्राझेनेकाने ते डिक्लेअर केलं तेव्हाच आपल्या सरकारने जर ते सांगितलं असतं तर ते बरं झालं असतं. पण ते नेमकं लस तुटवड्याच्या काळामध्ये सांगितलं गेलं आणि त्यामुळे असं कन्फ्युजन झालं लोकांचं. पण तो डेटा भारत सरकार रिलीज करू शकत नाही आणि त्यामुळे तो भारतापर्यंत मर्यादित डेटा नव्हता. मॅडम, सर्वसामान्य प्रश्न असतो की जशी आज बाजारात लस आलेली आहे, म्हणजे मार्च मध्ये आपण लस बाजारात आली आणि द्यायला सुरुवात केली आहे, पण त्यावेळी डेल्टा प्लस नावाचा व्हेरियंट नव्हता, युके व्हेरियंट नव्हता. मग मला जे मी ऐकून आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये जसा जसे नवीन नवीन व्हायरस येतात तसं लसीचं इम्प्रोव्हायझेशन पण होत जातं का 6-6 महिन्यांनी की त्या ह्या लसीच्या बाबतीत अजून झालं नाहीये. पण आपल्याला माहिती असेल की शॉर्ट्स मध्ये होतं, मी असं बघितलं. शॉर्ट्स मध्ये होतं. आता फ्लू शॉट्स अमेरिकेत जे दरवेळी दिले जातात ते दरवेळी बदलले जातात, म्हणजे त्याच्यामध्ये थोडं ट्विक केलं जातं. आपल्या लसीच्या बाबतीत अजून तरी तशी वेळ आली नाही, पण गरज पडली तर ते सुद्धा करायला लागणारच आहे. म्हणजे तशी व्यवस्था असते का? पण म्हणजे तुम्हाला चेंज करता येतात लसी त्यावेळी, तुम्ही इम्प्रोव्हाइज करता येतात, समोरच्या व्हेरियंटचा बघून वगैरे असं करता येतं. पण असं आहे म्हणजे लोकांचा प्रश्न आहे की लस तुम्ही आम्हाला दिली तेव्हा मार्च मध्ये असं काही व्हेरियंट नव्हते आणि आता सडनली नवीन व्हेरियंट आले तर त्याला ती चालू शकेल का, असा एक साधा प्रश्न असतो. म्हणजे आता ती चालू शकेल की नाही हे कळण्यासाठी तेवढ्या लोकांना डेल्टा व्हेरियंटचं इन्फेक्शन व्हायला हवं, ज्यांनी लस घेतलेली असायला हवी आणि मग त्यांच्या डेल्टा व्हेरियंटच्या विरोधात किती अँटीबॉडीज झाल्या हे तयार करून मोजायला हवं. त्यामुळे ते नॉलेज हळूहळू पुढे जाणार आहे आणि तसं शेअर होणार आहे. आणि मला हे सांगायला आवडेल लोकांना की आपण ना लस किंवा कोविडवरची जी ही रेमडेसिवीर वगैरे सारखी औषधं आहेत ती मॉडर्न मेडिसिन आहेत आणि मॉडर्न मेडिसिनचा ठाम विश्वास हा आहे किंवा कुठल्याही विज्ञानाचा बेसिक पाया काय असतो की जोपर्यंत आपल्याला माहिती नाहीये तोपर्यंत माहिती नाहीये सांगा. जेव्हा आपल्याला नवी माहिती समजते, जसजशी नवीन माहिती समजते तसतसं ते विज्ञान किंवा ते शास्त्र इव्हॉल्व्ह व्हायला पाहिजे. हे जर होत नसेल आणि 1857 मध्ये आम्हाला कुणीतरी सांगून ठेवलंय आणि आम्ही तसंच करणार असं जर आपण म्हणत असू, म्हणजे इट हॅज टू बी अ ओपन बुक सायन्स. आणि त्याच्याबरोबर मग हे पण येणार की हळू, म्हणजे लोक असं म्हणतात की तुम्ही काल असं म्हणत होता आणि मग आज असं म्हणताय आणि उद्या तुम्ही कसं म्हणणार, तर ते होणारच आहे. कारण की कोविडचं विज्ञान आणि कोविडवरची औषधं ही इव्हॉल्व्ह होत आहेत. कोविड जसा कोरोना व्हायरस जसा इव्हॉल्व्ह होतोय तसं औषधं आणि ते ज्ञान पण इव्हॉल्व्ह होत आहे. अगदी बरोबर. मॅडम, महत्वाचा प्रश्न म्हणजे हा, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायला आवडेल सुद्धा की भारतात सध्या अनेक मेडिकलचा हब आहे, फार्मसीचा हब आहे असं म्हटलं तर औषध निर्माण शास्त्रामध्ये आपला हातखंडा म्हणूया किंवा आपल्याकडे मोठी ताकद आहे. तर लसीकरणामध्ये सुद्धा, लस बनवण्यात सुद्धा आपण पुढे भारत बायोटेकने आपली स्वतःची लस प्रोड्यूस करून संशोधन करून बनवली आहे. तर एकंदर भविष्यात आपण कुठे असू या सगळ्याकडे, कारण आपण लस बनवता अनेक देशांना आपण दिली होती, जे काही ट्रीटी वगैरे असेल त्या नियमाच्या आधारावर दिली, पण आपल्या देशाला तर सध्या जी लस लागत असताना आपल्याला बाहेरच्या देशात लस घ्यावी लागते. तर हा असा प्रकार का होतो, कशामुळे होत असा? 2 गोष्टी आहेत. म्हणजे हे अनेक जण म्हणतात की तुम्ही म्हणता की भारत हा जगाची फार्मसी आहे, तर मग त्या एवढ्या लसी बाहेर पाठवल्याच कशाला आधी, आम्हाला ठेवण्यापेक्षा त्या दिल्याच का नाही. तर एक लक्षात घ्यायला पाहिजे की लसीवरती बौद्धिक संपदा तुमची असणं आणि लस नुसती बनवणं तुमच्या देशात, या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. जसं की कोवॅक्सिन वरती ही आपली बौद्धिक संपदा आहे आणि कोविशिल्ड ही ॲस्ट्राझेनेकाची आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीची बौद्धिक संपदा आहे आणि त्यांनी आपल्या देशातल्या सिरम इन्स्टिट्यूटशी असं अग्रीमेंट केलेलं आहे आणि त्यांनी, ज्याला स्वेच्छा परवाना म्हणतो आपण, तो त्यांना दिलेला आहे की तुम्ही आमच्या वतीने ही बनवा.
त्याचं कारण हे आहे की भारतातल्या लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांकडे जेवढी मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी आहे तेवढी जगात कोणाकडेच नाहीये. त्यामुळे ह्या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. अगदी बरोबर. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की एक लस बनवणं ज्यावर बौद्धिक संपदा नसताना आणि बौद्धिक संपदा निर्माण करणं. तर नशिबाने ह्या वेळेला भारताने एका लसीची उत्पादन पण मोठ्या प्रमाणात केलं आणि एका लसीवरती बौद्धिक संपदा असलेली नवी लस बाजारात पण आणली. अशा दोन्ही गोष्टी घडल्या. बहुतेक वेळेला भारतामध्ये भारत हे जे जगाची फार्मसी आहे म्हटलं जातो, तर आपण बोलत असतो दोन गोष्टींबद्दल. का म्हणतो आपण की आपण फार्मसी आहोत? तर एक म्हणजे कुठलंही औषध बनवताना त्याचे दोन घटक असतात. पहिला जो घटक असतो तो म्हणजे ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट किंवा एपीआय. म्हणजे आपण साधी क्रोसिनची गोळी घेतो तर त्याच्यामध्ये पॅरासिटामॉल हे ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट असतं आणि मग त्याची गोळी बनवणं किंवा त्याचं सिरप बनवणं किंवा त्याचं इंजेक्शन बनवणं हे झालं त्याचं फॉर्म्युलेशन. बरोबर. सो एपीआय बनवणं आणि त्याचं फॉर्म्युलेशन बनवणं ह्या दोन गोष्टी आहेत. आणि भारत हा मोठ्या प्रमाणामध्ये एपीआयचा एक्सपोर्टर आहे आणि भारत हा मोठ्या प्रमाणामध्ये जेनेरिक फॉर्म्युलेशनचा पण एक्सपोर्टर आहे. पण जेनेरिक फॉर्म्युलेशन्स आहे म्हणजे भारतामध्ये शोध फार कमी लागतात. कुठल्याही नवा इनोव्हेटर मॉलिक्यूल फार अगदी 1-2 अशी औषधं आहेत जी भारताने पहिल्यांदा शोधली. बाकी गोष्टींवरती दुसऱ्या देशांची बौद्धिक संपदा आहे आणि जेव्हा त्याच्यावरचं पेटंट एक्सपायर होतं त्यानंतर भारतीय कंपन्या जेनेरिक औषधं जेनेरिक व्हर्जन त्याचं बनवतात. पण ते प्रचंड मोठ्या प्रमाणात बनवतात, उत्कृष्ट क्वालिटीचं बनवतात. दुसरी गोष्ट म्हणजे एखादं औषध कुठल्याही देशात एक्सपोर्ट करण्यासाठी त्या प्रत्येक देशाच्या रेग्युलेटरी ऑथॉरिटीची परवानगी लागते. म्हणजे तुम्हाला अमेरिकेत एक्सपोर्ट करायचंय तर तुम्हाला USFDAचं अप्रुव्हल लागेल. तुम्हाला युरोपात करायचंय तर तिथलं लागेल. म्हणजे एकाने कुणीतरी अप्रुव्हल दिलं आणि ते सगळीकडे चाललं असं होत नाही. मग हे अप्रुव्हल मिळवण्याची जी प्रोसिजर आहे ती अतिशय स्ट्रिंजंट आहे. त्याच्यासाठी जे ऑडिट्स व्हायला लागतात, ज्या अटी घातलेल्या जातात त्या अतिशय कठीण आहेत पाळण्यासाठी. USFDAचं जे ऑडिट असतं किंवा USFDAच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या सगळ्यात अवघड आहेत टू मॅच. मला हे सांगायला आवडेल इथे आपल्या प्रेक्षकांना की भारतामध्ये आज सगळ्यात जास्ती म्हणजे अमेरिकेच्या बाहेर सगळ्यात जास्त USFDA अप्रुव्हल असलेले फार्मास्युटिकल प्लांट आज भारतात आहेत. अरे वा. हा म्हणजे अमेरिकेत तर असणारच कारण अमेरिकेतले प्लांट हॅव टू बी USFDA अप्रूव्ड. पण त्या सगळ्यापेक्षा सगळ्यात जास्ती कुठे आहेत मग अमेरिकेनंतर तर ते भारतात आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात गुणवत्ता आपली चांगली आहे म्हणजे. इतक्या मोठ्या प्रमाणात ते प्लांट्स आहेत की शेवटी एक वेळ अशी आली की USFDAला त्या इन्स्पेक्शनसाठी इन्स्पेक्टर्स पाठवायला लागतात ना. ते इतक्या मोठ्या प्रमाणात पाठवायला लागायचे सारखे की शेवटी USFDAने भारतात एक ऑफिस उघडलं. तर इतकं मोठं ते प्रमाण आहे. त्यामुळे असं अजिबात समजू नये भारतीय जेनेरिक औषधांवरती असं खूप बोललं जातं की ते काउंटरफिट असतात किंवा कमी दर्जाचे असतात आणि ते गरीब देशांसाठी बनवलेले असतात. हे साफ खोटं आहे. आणि कारण की असं असतं तर USFDAनी किंवा युरोपियन ड्रग रेग्युलेटरी ऑथॉरिटीनी भारतातल्या इतक्या कंपन्यांना अप्रुव्हलच दिले नसते. अप्रुव्हल दिलेली आहेत आणि भारतात अमेरिकेची जी रिक्वायरमेंट आहे जेनेरिक मेडिसिनची त्यातले 40% मेडिसिन भारत पुरवतो. त्यामुळे आपलं त्या बाबतीतलं भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की भारताचं एक औषध बाजारात आणायला जेवढे पैसे लागतात तेवढं भारताचं आरोग्य क्षेत्रावरचं एक्सपेंडिचर नाही. त्यामुळे अर्थातच कुठल्याही भारतीय औषध कंपनीनी म्हणजे भारतातल्या औषध कंपन्या नवीन औषध शोधू शकत नाहीत असं अजिबात नाहीये. पण ते शोधल्यानंतर ते जे पुढे न्यायला लागतं त्याच्यावरचे जे स्टडीज करायला लागतात सगळ्यात वेळ खाऊ आणि सगळ्यात महाग प्रकार जो असतो तो क्लिनिकल स्टडीज करण्याचा जे अतिशय महाग असतं आणि तेवढी बजेट त्यांच्याकडे नसतात. त्यामुळे अनेकदा असं होतं की प्री क्लिनिकल केलं म्हणजे प्राण्यांमधले अभ्यास केले किंवा पहिल्या टप्प्यातले क्लिनिकल स्टडीज केले आणि मग ते कुणाला तरी देऊन टाकला तो मॉलिक्यूल पुढे डेव्हलप करायला कारण पुढचं शक्य नाहीये, पैसे नाहीयेत एवढं करायचं. त्यामुळे इनोव्हेटर औषधं फारशी बाजारात भारतामध्ये येत नाहीत हे मी मान्य करते आणि ती एक आपली डेफिशियन्सी आहे हे पण मी मान्य करते. पण माझं म्हणणं नेहमी असं असतं की औषध जेव्हा एखादा माणूस आजारी पडतो तेव्हा त्याला ह्याच्याशी घेणं नसतं की तो इनोव्हेटर औषध घेतोय की जेनेरिक. त्याला ते औषध स्वस्तात आणि ताबडतोब मिळणं गरजेचं असतं
आणि आज जर भारताचा औषध निर्माण उद्योग नसता तर जगातल्या अनेक गरीब देशातले लोक औषधाशिवाय तडफडून मेले असते. मॅडम हा खूप चांगला मुद्दा आहे तुमचा, हं, की तुम्ही सांगितलं की अनेक गरीब देशांमध्ये आपण औषधं देतोय. तर हं. मला एक सांगा, एकंदर भारत किती देशांना सध्या औषधं पुरवत असेल? रॅन्डम काय आयडिया आहे? तर आपली जी जेनेरिक औषधावरची जी क्वेश्चन तुम्ही मगाशी व्यवस्थित मांडलात, उत्तर दिलं की कमी दर्जाचे जेनेरिक औषध नको, आम्हाला ब्रँडेड औषधे पाहिजे. तर हा फरक अजून थोडा स्पष्ट करा. हा, खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही हा. आणि हा खूप हवा असतो लोकांना ह्याचं उत्तर, की जेनरिक काय म्हणजे काय आणि ब्रँडेड म्हणजे काय. तर मी मगाशी जसं सांगितलं की औषध सगळ्या चाचण्यांमधून तपासण्यांमधून जाऊन जेव्हा बाजारात येतं त्यानंतर 20 वर्षांनी त्यावरचं पेटंट एक्सपायर होतं. खरं तर 20 वर्षांनी नाही, कारण पेटंट आधी घेतलं जातं आणि त्यानंतर क्लिनिकल स्टडीज सुरू होतात आणि ज्यामध्ये 7-8 वर्ष जातात. म्हणजे ओके. खरं तर 20 वर्षाचं जे आयुष्य असतं पेटंटचं ते 10-12 इफेक्टिव्ह वर्ष. लाईफ 10-12 वर्षच मिळतं. आणि त्यानंतर पेटंट एक्सपायर झाल्यानंतर ते कसं बनवायचं हे ऑलरेडी पब्लिक डोमेन मध्ये असतं. अगदी बरोबर. ते सेफ आहे आणि इफेक्टिव्ह आहे हे सगळं प्रूव्ह करून झालेलं असतं इनोव्हेटर कंपनीचं. पहिल्यांदा बाजारात आणणारी औषध कंपनी म्हणजे इनोव्हेटर कंपनी. ओके. आणि त्या औषधाला आपण म्हणतो इनोव्हेटर औषध. या बहुतेक सगळ्या कंपन्या या सधन देशातल्या आहेत. बहुतेक सगळ्या युरोप अमेरिकन आहेत, युरोपियन किंवा अमेरिकन आहेत. काही मोजक्या या ऑस्ट्रेलियन किंवा जॅपनीज आहेत. सो या सगळ्या श्रीमंत देशांमधल्या या कंपन्या आहेत. जेव्हा मी जे आधी सांगितलं की पहिल्यांदा औषध शोधून काढायचं, म्हणजे 30,000 नवे पदार्थ जेव्हा आपण सिंथेसाइज करतो लॅबमध्ये, त्याच्यातनं 1 किंवा 2 पदार्थ औषध बनतात. 10 ते 30,000 नवे मॉलिक्यूल जेव्हा आपण बनवतो तेव्हा त्यातलं 1 किंवा 2 पदार्थ औषध बनायच्या लायकीचे असतात. सो हे लक्षात घ्या की हा किती मोठा प्रवास आहे. काठिण्य पातळी खूप मोठी आहे त्याची. काठिण्य पातळी मोठी आहे, पैसा खूप जास्ती आहे आणि टाइम पण खूप जास्ती आहे. आणि आणि हे करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती औषध ड्रग रेग्युलेटरी ऑथॉरिटीची त्या देशाच्या परवानगी लागते, की तुमचं प्राण्यांवरती प्रयोग झाले, आता आम्हाला माणसांवर ट्रायल सुरू करण्याची परवानगी द्या. ती मिळाली की फेज 1 करा, म्हणजे आधी सेफ्टी प्रूव्ह करा थोड्या लोकांवर, तो डेटा द्या. मग सेकंड फेज आली ज्याच्यामध्ये तुम्हाला उपयोगिता सिद्ध करायची औषधाची. मग तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला जगभरातल्या वेगवेगळ्या खंडातल्या लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात ते औषध द्यायचंय, त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि मग हा सगळा डेटा, तो कितीतरी लाखो पानांचा होत असेल, तो तुम्हाला ड्रग रेग्युलेटरी ऑथॉरिटीला द्यायचा आहे. आणि तो त्यांना समाधानकारक वाटला तर तुम्हाला औषध विकायची परवानगी मिळणार आहे. हे झालं इनोव्हेटर औषधाचं. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेला 10 ते म्हणजे पहिल्यांदा नवा पदार्थ शोधणं, नवं मॉलिक्यूल शोधणं, नंतर त्याचं फॉर्म्युलेशन म्हणजे त्याची टॅबलेट बनवायची की कॅप्सूल बनवायची ते शोधणं, त्यानंतर त्याच्यावरती प्राण्यांवर आणि माणसांवरती प्रयोग करणं आणि मग ती बाजारात आणणं, ही प्रक्रिया आहे. ह्यानंतर जेव्हा याचं पेटंट एक्सपायर होतं तेव्हा ते कसं बनवायचं हे तुम्हाला माहितीये, पेटंट मध्ये डिस्क्लोज केलेलं आहे. ते सेफ आहे आणि इफेक्टिव्ह आहे हे प्रूव्ह झालेलं आहे लोकांमध्ये अगदी चाचणी. बरोबर. आता तुम्हाला काय करायचंय, फक्त ते तसंच्या तसं बनवायचंय आणि इनोव्हेटर औषध माणसाच्या रक्तात ज्या प्रमाणात पोचतं त्याच प्रमाणात आमचं हे औषध पोचतंय एवढंच सिद्ध करायचंय. ओके. ज्याला औषधाच्या भाषेमध्ये म्हणतात बायो इक्विव्हॅलन्स. म्हणजे आमचं औषध, जेनरिक औषध हे तुमच्या ओरिजिनल औषधाशी इक्विव्हॅलंट आहे. ओके. त्याची सेफ्टी तुम्ही प्रूव्ह करू नका, त्याची एफिकसी प्रूव्ह करू नका, कारण ती प्रूव्ह झालेली आहे. आता काय म्हणजे काय करा, समजा तुम्ही 100 लोक घेतले, त्यातल्या 50 लोकांना तुम्ही इनोव्हेटर औषध दिलं आणि 50 लोकांना तुम्ही जेनेरिक औषध दिलं आणि 15-15 मिनिटांनी 1-1 तासांनी त्यांच्या औषधाचे सॅम्पल काढले, रक्ताचे सॅम्पल काढले नमुने घेतले. आणि मग रक्ताच्या नमुन्यांमध्ये काय प्रमाणात हे औषध पोचतंय ते पहा आणि तुमचं औषध पोचतंय ते पहा. ते जर त्याच प्रमाणात पोचत असेल तर ते बायो इक्विव्हॅलंट आहे. आणि तेवढाच अभ्यास करायचा आहे तुम्हाला फक्त. आणि तेवढा मात्र तो अभ्यास करून परत ड्रग रेग्युलेटरी ऑथॉरिटीला सबमिट करायचा आहे आणि त्यांना तो वाटला समाधानकारक तर तुम्हाला परवानगी मिळणार आहे. म्हणजे जेनरिक कंपनीला घ्यावे लागणारे कष्ट, करावं लागणारं संशोधन, होणारा खर्च, लागणारा वेळ हे सगळं कमी आहे. आणि त्यामुळे अर्थातच ती औषध स्वस्तात विकू शकते.
अगदी बरोबर. पण ते औषध स्वस्त असतं ह्याचा अर्थ असा अजिबात नाही की ते डुप्लिकेट असतं किंवा काउंटरफिट असतं. अगदी बरोबर. मला हे इथे आपल्या दर्शकांना सांगायला आवडेल की औषध निर्माण उद्योग हा जगातला सगळ्यात टाईटली रेग्युलेटेड उद्योग आहे अगदी बरोबर. त्याच्यावरती खूप मोठं नियंत्रण असतं. आणि तो तसाच असायला हवा. म्हणजे तो काही चिवडा किंवा लोणचं नाहीये की तुम्ही काल बनवलं आणि आज विकायला काढलं. अगदी बरोबर. कारण तुम्ही प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला परवानग्या लागतात आणि त्या प्रूव्ह केल्याशिवाय तुम्हाला औषध बाजारात विकताच येत नाही. ते स्वस्त केवळ एवढ्याच कारणाने असतं. ते स्वस्त आहे म्हणजे कमी दर्जाचं आहे हा समज कृपा करून घेऊ नका. तुम्ही एवढी चांगली माहिती दिली की मला पुढचा जो प्रश्न विचारायचा होता तो आता मी विचारणार नाही असं मला वाटतंय. कारण मी पुढचा प्रश्न असा विचारणार होतो की आपण एका बाजूला आत्मनिर्भर भारत अशा गोष्टी करतोय, तर इनोव्हेटर इंडिया औषधांचा कधी होऊ शकेल? तर खूप मोठा कालावधी जाईल असं तुमच्या बोलण्यात मला जाणवलं. मोठा कालावधी जाईल कारण तेवढा पैसा असायला पाहिजे अगदी बरोबर. आपल्याकडे. पण मग आपल्याकडे तशी आहे व्यवस्था किंवा वातावरण निर्मिती आहे की आपण पण औषध निर्माण करू शकतो अशी इच्छा वगैरे काय आहे का आपल्याकडे? इच्छा आहे ना. पण सरकार काही आता जे DRDO ने 2DG औषध आणलं 2DG, ते आपलं हो. औषध होतं. सो असं थोडं प्रयत्न होत आहेत. पण मी जसं म्हणाले की ते पुढे नेता येत नाही. अगदी बरोबर. नवीन पदार्थ सापडतो पण एका ठराविक लेवल नंतर त्याच्यावरचा अभ्यास पुढे नेता येत नाही आणि म्हणून तो कुणाला तरी आउट लायसन्स करून टाकायला लागतो. नाही आता जसं तुम्ही 2D हा आलाय, पण आला एवढंच माहिती होतं आम्हाला, पण पुढे काय झालं आम्हाला त्याचं माहितीच नाही. हा. मग त्याचं मार्केटमध्ये येणार आहे, कधी येणार आहे? कारण आतापर्यंत करोनाच्या त्याची काळात कल्पना खरं तर म्हणजे ते काय स्टेजला आहे त्याची कल्पना मलाही नाही. खरं तर वाचायला हवं त्याच्याबद्दल. तर पण म्हणजे आपली ॲबिलिटीज नाहीये का? तर अजिबात नाही. म्हणजे इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी नक्कीच आहे. आहे. पण फायनान्शियल कॅपॅबिलिटी आपली नाहीये. ती कुठल्या तरी कधीतरी येईल अशी आपण. कुठल्या तरी व्यवस्थेत ती उभी करावी लागेल. पण माझं ह्याच्या विरोधात जाऊन माझा तुम्हाला असा प्रश्न आहे बरं का की सगळ्यांनीच इनोव्हेटर कशाला व्हायला हवं आणि सगळेच देश जर इनोव्हेटर व्हायला लागले तर जेनेरिक औषधं कोण बनवणार? अगदी बरोबर. माझा मुद्दा पुढे जाऊन आहे की अनेक गोष्टींसाठी जसं तुम्ही APIचा मगाशी मुद्दा काढला की अनेक गोष्टींसाठी आपल्या कच्च्या मालासाठी परदेशी देशांवरती अवलंबून राहावं लागतं आणि त्याच्यामुळे त्यांनी जोपर्यंत ती औषधं जो कच्चा माल पुरवत नाही तोपर्यंत आपल्याला औषधं बनवता येत नाही. याचं उदाहरण आपण काही महिन्यापूर्वी आपल्या भारतात पण सुद्धा पाहिलं. तर अशा वेळी कशा पद्धतीने आपण ते प्रकरण हँडल करतो? आपलं सरकार त्याच्यावरती काही दबाव टाकू शकतं का? किंवा कसं तुम्ही ट्रीटी काय असते देशांची फार्मास्युटिकल इंडस्ट्री? नाही कसं आहे आता की आता समजा हे APIच्या बाबतीत खरं आहे म्हणजे ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट बनवायची जर 10 टप्प्यांची प्रोसेस असेल 10 स्टेप प्रोसेस तर आपण काय करतो भारतीय कंपन्या काय करतात की 8व्या टप्प्यापर्यंतचं जे इंटरमिजिएट असतं ते बहुतेक वेळेला चीनकडून घेतो आपण. चायनामधून येतं ते आणि त्याच्यावर पुढचे 2 प्रक्रिया आपण करतो आणि मग ते API आपण एक्सपोर्ट करतो. तर प्रश्न असा आहे की आधीचे 8 टप्पे आपल्याला करता येत नाहीत का किंवा करता येऊ शकत नाहीत का? ऑफकोर्स येऊ शकतात. मग आपण का करत नाही? त्याचं कारण की किंमत. म्हणजे ज्या किमतीमध्ये चायनाकडून आपल्याला ती इंटरमिजिएट्स मिळतात त्या किमतीमध्ये ती भारतात बनवणं शक्य नाहीये. एवढं एकच कारण आहे. पण कोविडच्या काळामध्ये भारत सरकारनी सगळ्या फार्मा कंपन्यांना असं सांगितलंय की तुम्ही ते सुद्धा स्वतः बनवायला लागा आणि त्याची किंमत कमी होण्यासाठी ज्या ज्या सबसिडीज तुम्हाला द्यायला लागतील त्या सगळ्या आम्ही द्यायला तयार आहोत असं एक नोटिफिकेशन भारत सरकारने काढलं होतं आणि त्या मार्गावरती मार्गक्रमण सुरू झालेलं आहे. म्हणजे आपण त्या दृष्टीने आहोत म्हणजे हळू आपण त्या दृष्टीने सुद्धा आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करतो आहोत. म्हणजे कच्चा माल आपल्याकडे बनवला जाऊ शकतो आता काही काळामध्ये. मॅडम ह्याच्यामध्ये कुठे रेट टॅपिंग तुम्ही आता म्हणा की सरकार सवलती देत आहे. आता कोरोनाच्या काळात बऱ्यापैकी ड्रग्स आहेत जी रिपर्पज ड्रग्ज आपण वापरतो. एकही ड्रग्ज आपण इनोव्हेटिव्ह ड्रग्ज इबोलाची किंवा मलेरियाची अशी सगळी आपण आयुर्वेदिक वापरतोय पुढे SCP वापरतोय ही सगळी रिपर्पज ड्रग्स आहेत. तर ह्या काळामध्ये एक असं दिसलं की कुठलं ड्रग्ज असं नवीन नव्हतं जी काही झिंक व्हिटॅमिन वगैरे हीच गोष्ट होती. अख्खं नागरिकांनी पूर्ण वर्ष भारतातील नागरिकांनी व्हिटॅमिन खात काढलेलं आहे. तर हे अशा पद्धतीने व्हिटॅमिन खात जगणं कितपत योग्य आहे? म्हणजे हा खरं मेडिकलचा प्रश्न आहे पण तुम्ही फार्मसी या क्षेत्राच्या व्हिटॅमिन खात जगण्यात काहीच हरकत नाहीये कारण व्हिटॅमिन तुमच्या शरीरावरती काही अपाय करत नाही आणि कोविड काळातच नाही तर अदरवाईज सुद्धा तुम्ही मल्टीव्हिटॅमिन्स एका ठराविक एज नंतर रोज घ्या असं डॉक्टर्स आणि डायटिशियन सांगतातच तुम्हाला. अतिरेक होता का म्हणजे असं मला वाटतं? हा थोडा अतिरेक झाला म्हणजे लोक सारखे रोजच 3-3दा काढेच पित होते आणि
आणि मग त्यांनी उष्णताच झाली आणि ऍसिडिटी झाली असं झालं. पण जो रेकमेंडेड, प्रत्येक विटामिनला एक रेकमेंडेड डेली अलाउन्स असतो आणि तेवढा तुम्ही घेत असाल, तो कोविड काळात काय किंवा कोविड नसताना काय, तर त्याच्यामध्ये काहीच हार्म नाहीये. अगदी बरोबर. मॅडम, फार्मसी क्षेत्रामध्ये आणखीन काही बदल झाले पाहिजे शैक्षणिक स्तरावर, अकॅडमिकली. तर आपण खूप मोठं भारताची फार्मसी असं म्हणून स्वतःला विरोध लावून घेतलंय, पण फार्मसी अकॅडमिक स्तरावरती काही मोठे बदल व्हायला पाहिजे, संशोधनात किंवा पॉलिसीमध्ये काही बदल असे अपेक्षित आहे तुम्हाला वाटतं? शास्त्रज्ञ व्हायला पाहिजेत, कारण जर तुम्ही युरोप किंवा अमेरिकेत, इस्पेशली अमेरिकेत मी असं म्हणेन की तुम्ही जर बघाल तर 60% ऑफ द रिसर्च इन फार्मा कम्स फ्रॉम द युनिव्हर्सिटीज. ओके. 60% संशोधन हे विद्यापीठांमध्ये होतं आणि मग ही विद्यापीठं फार्मा कंपन्यांना ते संशोधन देऊन टाकतात आणि मग क्लिनिकल रिसर्च फार्मा कंपन्या करतात पुढे. आणि हे संशोधन आता त्याला त्याच्या दोन बाजू आहेत, मी तुम्हाला दोन्ही सांगते. आणि हे संशोधन करण्यासाठी मग मी जर सांगते तुम्हाला की ते एवढं खर्चिक काम असतं, मग विद्यापीठांकडे पैसा कुठून येतो? तर NIH जी अमेरिकेची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ जी आहे, ती प्रचंड मोठ्या प्रमाणात ग्रँट्स देते औषध कंपन्यांना. आणि मग एका ठराविक लेवल पर्यंत संशोधन करून ह्या औषध कंपन्या ह्या विद्यापीठ ते औषध कंपन्यांना देऊन टाकतात. आता जेव्हा आणि NIH ही सरकारी एजन्सी आहे, त्यामुळे हे पैसे जे दिले जातात ते कुठून येतात? तर इट इज अ टॅक्स पेयर्स मनी. ठीक आहे. सो इट इज अ पब्लिक फंडेड रिसर्च. मग अशा संशोधनावरती मालकी किंवा बौद्धिक संपदा हक्क कोणाचा असायला हवा? सरकारचा असायला हवा. तो नसतो. आणि अमेरिकेनी बायडोल ऍक्ट नावाचा एक कायदा, मला हे इथं सांगायला आवडेल, आय वुड लाईक टू पुट इट ऑन रेकॉर्ड, की औषध निर्माण उद्योग हा युरोप अमेरिकेतला हा अतिशय प्रॉफिटेबल उद्योग आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे पहिल्या नंबरचा आहे आर्म अँड आर्मामेंट आणि दुसरा अमेरिकेत आहे औषध निर्माण. आणि इतका जास्त पैसा आहे त्यामुळे अर्थातच खूप मोठ्या लॉबीज आहेत. म्हणजे सरकारचं पण त्यांच्या पुढे काही चालत नाही, इतक्या मोठ्या लॉबीज आहेत आणि त्यांचे लॉबिस्ट करोडो रुपये देऊन त्यांना हवे तसे कायदे बनवून दिले जातात अमेरिकेमध्ये. सो त्यांनी बायडोल ऍक्ट नावाचा एक कायदा पास करून घेतलाय, ज्यानुसार एखाद्या विद्यापीठाने असं संशोधन पब्लिक फंडेड मनी मधून केलेलं असेल तरी त्याच्यावरचं पेटंट विद्यापीठाचंच असतं. ओके. आणि त्या संशोधकांचं असतं. आणि त्यामुळे अर्थातच ते इतकं मोठं गाजर आहे संशोधन करायला, की एवढं की ते जेव्हा तुम्ही औषध कंपनीला विकता तेव्हा तुम्ही करोडपती होता अक्षरशः. विद्यापीठ आणि तिथले प्राध्यापक पण करोडपती झालेले आहेत संशोधन करून. आणि मग हे औषध कंपन्या थोडं काम करून बाजारात आणतात आणि अशा भयंकर महाग किमतीला विकतात. तर ह्याच्या दोन बाजू आहेत, की असं झाल्यामुळे तिथले रिसर्चर्स आणि विद्यापीठ अतिशय मोटिवेटेड आहेत हे रिसर्च करायला. पण त्याचा दुसरा बाजू अशी आहे की पब्लिक फंडेड रिसर्च इज सो एक्सपेन्सिव्ह फॉर द पब्लिक. बरोबर. जे लोकांच्या खिशातूनच केलेल्या संशोधनावरचं काम आहे ते तुम्ही इतकं महाग विकताय. म्हणजे मी तुम्हाला एक एक्झाम्पल देईन की जिलियाड ह्या कंपनीबद्दल आपण सध्या इतकं बोलतोय. काही वर्षापूर्वी हिपॅटायटिस C वरचं एक औषध सोफोसुपुव्हिर नावाचं औषध जिलियाडनी बाजारात आणलं आणि ते ब्रेक थ्रू औषध होतं. म्हणजे त्याआधी हिपॅटायटिस C वरती औषधच नव्हतं आपल्याकडे. कॅन यू इमॅजिन की त्या औषधाची अमेरिकेतली किंमत काय होती? 2 महिने औषध घ्यायला लागायचं. म्हणजे 60 गोळ्यांची किंमत होती $75,000 अमेरिकन डॉलर. म्हणजे ती सामान्य देशातले सोडा, पण अमेरिकन लोकांनाही परवडत नव्हती. मी इटलीमध्ये LLM केलं, तर इटली मधल्या माझ्या एका प्राध्यापकाचा मला मेल आला होता तेव्हा, हे मला आठवतंय. आणि मग दुसरीकडे मी हे दाखवीन की भारताने जिलियाडला सांगितलं की एवढा महाग आमच्या देशात विकून चालणार नाही. आणि त्या निगोशिएट करत करत भारताने त्या ट्रीटमेंटची कॉस्ट 25,000 आणली. त्यानंतर ती 5,000 आली. आणि आज सगळ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जे गरजू आहेत त्यांना ते औषध फुकट मिळतं. आणि मला आठवतंय की माझ्या इटली मधल्या प्राध्यापकांचा मला अजूनही माझ्याकडे तो मेल आहे की त्यांनी लिहिलेलं की माझ्या आईला हिपॅटायटिस C झालाय, पण त्याची किंमत इतकी जास्त आहे की मला हे परवडूच शकत नाही. त्यामुळे तुझ्याकडे काही मार्ग आहे का जेणेकरून तू भारतातून ते औषध मला पाठवू शकशील?
ओके. सो ही दुसरी बाजू आहे त्याची. अगदी. ओके. तर मला म्हणजे हे वातावरण प्रमोटिंग असायला हवं, पण त्याच वेळी त्याच्या किमतीवर काहीतरी कंट्रोल असायला हवा असं मला वाटतं. मॅडम, नेहमीच आपण म्हणतो की अफोर्डेबल मेडिसिन, अफोर्डेबल ट्रीटमेंट व्हायला पाहिजे. पण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी खर्च हा तुमच्या मेडिसिनचा असतो अनेक वेळा, ट्रीटमेंटचा भाग वगळता. तर अफोर्डेबल मेडिसिन हा काय प्रकार असतो? म्हणजे आपण जेव्हा परदेशात एखादं औषध नवीन येतो, तेव्हा आपण ते निगोशिएट करून आणतो आणि आपल्या भारताला परवडेल या किमती सांगण्याचा अधिकार भारताला असतो का? नाही, नसतो. पण प्रत्येक औषध कंपनी हे डिफरन्शियल प्राइसिंग करते. म्हणजे प्रत्येक देशामध्ये ते औषध तेवढ्यालाच ती विकते असं काही नाही. अगदी त्या देशाची ऐपत बघून ती त्याची म्हणजे- किंमत ठरवत असते. आणि दुसरी गोष्ट कशी आहे की भारतामध्ये जेव्हा एखाद्या अमेरिकन कंपनीला औषध विकायचं असेल आणि भारतातल्या कुठल्या जेनरिक औषध कंपनीने त्याची कॉपी करू नये अशी इच्छा असेल, तर त्यांना भारतात पेटंट घ्यावं लागेल. बरोबर. आणि भारताचा पेटंट कायदा असा आहे, म्हणजे या कंपन्यांचं हल्ली काय चालू आहे की ते रिसर्च पाईपलाईन्स आर ड्राईंग आउट. म्हणजे काहीच नवीन सापडत नाहीये. ओके. आणि डोलारा तर इतका मोठा उभा केलेला आहे की तो चालू ठेवायचा आहे. मग बरोबर. बऱ्याच वेळेला ह्या कंपन्या काय करतात की एखादं रोगावरचं औषध, आता समजा माझं 2020 मध्ये ते पेटंट एक्सपायर होणार आहे. सो पेटंट एक्सपायर होणार म्हणजे जेनेरिक्स येणार म्हणजे त्यांनाही औषधाच्या किमती कमी कराव्या लागणार आणि मग त्यांचं दुकान बंद होणार. म्हणून ते काय करतात की 2 वर्ष आधी, म्हणजे 2020 मध्ये पेटंट एक्सपायर होणार आहे, तर 2018 मध्ये असं म्हणायचं की नाही, ऍक्च्युली ना मी ह्याचं एक असं मेटाबोलाइट बनवलंय आणि ऍक्च्युली तेच जास्त इफेक्टिव्ह आहे. ओके. सो त्यामुळे आता आम्ही ह्याच्यावर पेटंट फाईल करतोय. 2018 मध्ये नवीन औषधावर त्याच्या छोटासा बदल करायचा, जो अगदी साहजिक असतो, म्हणजे कुणालाही समजेल असा बदल करून त्याच्यावर नवं पेटंट फाईल करायचं. 2020 मध्ये ओरिजिनल औषध एक्सपायर होतं, त्याचे जेनेरिक्स बाजारात येतात, पण तुम्ही डॉक्टरांकडे नवं औषध प्रमोट करता. ओके. मग बेसिक अनफॉर्च्युनेटली औषध हा इनडायरेक्ट मार्केटिंग आहे. तुम्ही तुमच्या कंझ्युमरकडे विकू शकत नाही. तुमचा कंझ्युमर कोण आहे? डॉक्टर आहे. डॉक्टरला तुम्ही हे कन्व्हिन्स करता की हे जे नवीन आम्ही आणलेलं आहे ना, तुम्ही बघा सेट्रिझिन येतं, मग लेव्होसेट्रिझिन येतं, ओमेप्राझोल येतो, मग एसोमेप्राझोल येतं. तो आता तुम्ही ओमेप्राझोल लिहू नका, आता एसोमेप्राझोल लिहा. सो ओमेप्राझोल ऑफ पेटंट झालं, त्याचं जेनेरिक बाजारात आलं, ते अतिशय स्वस्तात मिळायला लागलं, पण डॉक्टरांनी लिहिलंच नाही, तर पेशंट काय करणार? सो याला पेटंट एव्हरग्रीनिंग म्हणतात. ओके. आणि ही स्ट्रॅटेजी आहे त्यांची. त्याला एक गोंडस नाव ते देतात की पेटंट लाईफ सायकल मॅनेजमेंट. सो भारताचा पेटंट कायदा असा आहे की तो असे बारीकशे बदल केलेल्या जे औषधं असतील, आणि जर तुम्हाला हे प्रूव्ह करता येत नसेल की हे औषध क्लिनिकली थेराप्युटिकली जास्त इफेक्टिव्ह आहे, हे प्रूव्ह करता येत नसेल, तर अशा औषधावर भारतात पेटंट मिळत नाही. आपले कायदे पण झाले स्ट्रिंजेंट आहे त्यासाठी. हो. आणि मग पेटंट मिळत नाही, पेटंट जर मिळणार नसेल तर मग त्या कंपनीला माहितीये की पेटंट मिळालं नाही म्हणजे जेनेरिक कंपन्या बनवायला लागणार. अगदी बरोबर. त्यामुळे त्यांना ती प्राइसिंग तशीच ठेवायला लागते. शिवाय भारताच्या पेटंट कायद्यामध्ये कंपल्सरी लायसन्सिंगची एक अट आहे की तुम्ही जर भारताने एका अशा औषधावर कंपल्सरी लायसन्स ग्रँट केलेलं आहे की जर एखाद्या औषध पेटंटेड असेल भारतामध्ये, पण तरी त्याच्यावरची किंमत एक्झॉर्बिटंट आहे, जी सामान्य माणसाला परवडू शकत नाही, नंबर 1. नंबर 2, ज्या प्रमाणामध्ये ते उपलब्ध व्हायला हवं त्या प्रमाणात ते मिळतच नाहीये, करून देऊ शकत नाहीये कंपनी, किंवा भारतात बनवत नाहीये, बाहेरून इम्पोर्ट करतेय. अशा 3 कारणांखाली भारत पेटंट असलेल्या औषधावरही कंपल्सरी लायसन्स ग्रँट करू शकतो. अगदी बरोबर. आणि ते ग्रँट केलं की मग जेनेरिक औषधाला कंपनीला परवानगी मिळेल ते स्वस्तात करायला. हे आपण फार वेळा केलं नाहीये, पण ते एक बुजगावणं आहे आपल्या पेटंट, आणि त्यामुळे घाबरून त्याच्या आधीच या औषध कंपन्या किमती कमी ठेवतात. किंवा आता रेमडेसिवीरचं जे त्यांनी सांगितलं मगाशी की रेमडेसिवीरचं व्हॉलंटरी लायसन्स देऊन टाकलं, कंपल्सरी लायसन्स द्यायची वेळ येऊ नये, नौबत येऊ नये म्हणून आपणच स्वतःहून रॉयल्टी फ्री लायसन्स देऊन टाकतात या कंपन्या, आणि त्यामुळे भारतामध्ये ही स्पेशल प्राइस मिळते आपल्याला. आणि त्याच्या मागे आपल्या पॉलिसीज किंवा जे पॉलिसी मेकर आहेत त्यांची दूरदृष्टी पण आहे. आणि मला इथे असं सांगायला आवडेल की आपण ह्या गोष्टीबद्दल पण, आपल्या देशातल्या बऱ्या गोष्टीबद्दल पण बोलायला हवं. आपण इथल्या वाईट गोष्टींबद्दल खूप बोलतो, पण ऍक्सेस टू मेडिसिन या गोष्टीमध्ये जे काम केलेलं आहे भारताने, स्वस्तात उपलब्ध करून देण्यासाठी जे करायला लागेल. म्हणजे मी LLM करत असताना एक अर्जेंटिनातले प्राध्यापक आम्हाला शिकवायला यायचे, आणि ते वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे फार्मास्युटिकल पेटंट वरचे ऍडवायझर आहेत. त्यांचं नाव कार्लोस कोरिया.
मी जेव्हा त्यांना सांगितलं की मी भारतातून आले आणि मी फार्मामध्ये काम करते, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आपल्या देशातल्या गरीब जनतेला औषधं स्वस्तात उपलब्ध कशी करून द्यायची हे भारताने आम्हाला शिकवलं. अरे वा, पण हे आपल्याला माहित नाही. अगदी खूप नवीन माहिती आमची. हा, आणि म्हणून हे आपण ह्याबद्दलही बोलायला पाहिजे. म्हणजे तुम्ही इथे करप्शन आहे, नियम पाळले जात नाही, ह्याबद्दल जरूर बोला. अगदी बरोबर. ज्या बऱ्या गोष्टी आहेत त्याबद्दलही आपण बोललं पाहिजे असं वाटतं मला. नाही, पण ऍक्सेस टू मेडिसिन तुम्ही म्हटलं तरी आमची तक्रार असते भारतीयांची की औषधं परवडत नाही. औषधं परवडत नाही म्हणजे नेमकं काय होतं? आम्हाला तुम्ही एका बाजूला म्हणताय की ऍक्सेस टू मेडिसिनसाठी सरकार प्रयत्न करतंय, दुसऱ्या बाजूला औषधं परवडत नाही असं आम्ही बोलतोय. मग ही गल्लत जी होते ही जेनरिक वर्सेस ब्रँडेड हीच आहे का मारामारी? 2 प्रकारची गल्लत आहे. जेव्हा इनोव्हेटर असतं औषध, तेव्हा जेनरिक वर म्हणजे पेटंट चालू असतं तोपर्यंत जेनरिक बाजारात येऊ अगदी शकतं. बरोबर, अगदी बरोबर. त्यामुळे ते महाग असतं. पण ते महाग जे असतं भारतात ते इतर देशांपेक्षा तरीही खूप स्वस्त असतं. ओके ओके. हा, आणि मग जेव्हा त्याचे जेनेरिक ब्रँडेड जेनेरिक्स बाजारात येतात तेव्हा तर ते खूपच स्वस्त होतात. आणि त्यामुळे मी असं सांगेन की भारत जेव्हा स्वतंत्र झाला 1947 सालामध्ये, तेव्हा हा देश असा होता की इथे जर 450 औषधं लागत असतील तर त्यातली 435 औषधं इम्पोर्ट व्हायची. ओके. आणि भारत हा जगातला सगळ्यात मोठा औषधांचा इम्पोर्टर होता तेव्हा. तुम्ही जर असं बघितलं असेल तर आपल्या घरात आपल्या वयाच्या लोकांमध्ये तुमच्या आजीनी वगैरे तुम्हाला सांगितलं असेल की मला 10 मुलं झाली होती, त्यातली 4च जगली. किंवा एखादा काका कुणाचा तरी तिशीमध्ये 2 दिवसाचा ताप येऊन गेला. तो ही जी परिस्थिती होती त्याचं एक महत्वाचं कारण असं होतं की औषधच नव्हती. औषधं उपलब्धच नव्हती कारण ती बाहेरून यायची आणि प्रचंड महाग होती. जेव्हा आपण स्वतंत्र झालो तेव्हा सरकार पुढचा हा एक महत्वाचा अजेंडा होता आणि त्यासाठी त्यांनी आपल्या पेटंट पॉलिसीज बदलल्या. आणि त्यामुळे जो देश हा जगातला सगळ्यात मोठा इम्पोर्टर होता तो सगळ्यात मोठा एक्सपोर्टर झाला. ज्या देशामध्ये औषधांच्या किमती सगळ्यात जास्त होत्या त्या देशामध्ये आता औषधांच्या किमती सगळ्यात कमी आहेत. त्यामुळे जरी ते आपल्या खिशाला परवडत नसलेच कदाचित काही लोकांना, तरी हे प्लीज लक्षात घ्यायला पाहिजे की ते इतर देशांपेक्षा फारच जास्त स्वस्त मिळत असतात आपल्याला. मॅडम तुम्ही खरंच खूप सुंदर माहिती, म्हणजे मी 22 वर्ष या विषयात काम करतोय हेल्थ जर्नलमध्ये, पण हे जे पेटंट, बौद्धिक संपदा या विषयात आम्हाला फारसं बोलत कोण बोलतच नाही आणि विषय मराठी कोणीच बोलत नाहीये. म्हणजे इंग्रजी तरी बऱ्यापैकी ज्ञान त्याच्यात उपलब्ध आहे, पण तुम्ही इतकी सुंदर माहिती सुटसुटीत यात दिली. आपण शेवटच्या टप्प्यात आहोत. मला तुमच्या 3 पुस्तकांबद्दलची माहिती आहे. तर एक पुस्तक जे आहे सिप्लासाठी तुम्ही जे लिहिलं होतं सिप्लाच्या विरुद्ध, ते पुस्तक खूप चांगलं आहे, ते मला माहिती होतं. पण मला तुमच्या एक करोनाच्या कृष्णछाया आणि तुमचं दुसरं पुस्तक आहे ते याच्यावरती कथा आखलीच्या कायद्याची, तर या थोड्या पुस्तकाबद्दल सांगा ना मला. कथा आखलेच्या कायद्याची हे बौद्धिक संपदेवरची लेखमाला होती लोकसत्तेमध्ये येणारी. आणि त्यामध्ये मी बौद्धिक संपदांची जी वेगळी वेगळी अंग आहेत, म्हणजे पेटंट झाले, ट्रेडमार्क झाले, कॉपीराईट झाले, ह्याच्यावरती लिहिलेले लेख आहेत ते. आणि त्याचं नंतर कंपायलेशन राजहंसनी काढलं. पुस्तक स्वरूपात येण्यासाठी मी त्यात अजून बरीच भर घातली. तर ज्यांना सामान्य माणसांना ज्यांना आयपी किंवा बौद्धिक संपदा म्हणजे आहे तरी काय हे माहिती करून घ्यायचंय. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या विषयावर तोवर जे लिखाण होत होतं ते खूप स्कॉलरली रायटिंग होतं. म्हणजे एक तर कायदा आणि दुसरं म्हणजे पेटंट हे कायद्याचं पण जार्गन असतं सगळं आणि टेक्निकल नॉलेजचंही जार्गन असतं. त्यामुळे तो आपला प्रांतच नाही. त्यामुळे तो आपला प्रांतच नाही असं लोकांना वाटतं. तर मला हे सांगायचं होतं लोकांना की असं नाहीये आणि तुम्ही रोज तुमच्या आयुष्याशी संबंध असलेली ही गोष्ट आहे. आणि म्हणून ते लिहिताना मी गोष्टी सांगत सांगत लिहिलं, गोष्टीच्या स्वरूपात लिहिलं, कथांच्या स्वरूपात. आणि त्यामुळे तो त्या वर्षीतला लोकसत्तेतला सगळ्यात जास्ती वाचला गेलेला कॉलम होता आणि मग त्याचं पुस्तक झालं. सो ते करोनाचे कृष्णछाया, त्याच्यामध्ये पण तुम्ही करोनाबद्दल जे काही लिहिलंय आतापर्यंत जे काही सादरीकरण त्याबद्दल काय सांगू शकाल? कोरोनाच्या कृष्णछायेत म्हणजे 2 एडिशन्स प्रसिद्ध झाल्या. आता तिसरी होईल तोपर्यंत इतके बदल झालेत की ते पूर्णच नवीन लिहावं लागेल असं मला वाटतं. तर कोरोनाच्या कृष्णछायेत मध्ये मी एवढंच सांगेन की कोरोनावरची सगळी माहिती आहेच त्याच्यात, पण कोरोनाची फक्त टेक्निकल माहिती नाहीये. त्याचे आर्थिक परिणाम काय झाले, राजनैतिक परिणाम काय झाले, सामान्य माणसांच्या नॉर्मल लाईफ वरती काय परिणाम झाले, हे सगळं तर आहेच. पण ते गोष्टीच्या स्वरूपात मी लिहिलंय. म्हणजे ती कोरोनाची गोष्ट आहे आणि त्याच्यातल्या माणसांची पण गोष्ट आहे की वेगवेगळ्या देशांनी त्याच्याशी फाईट कसं केलं.
म्हणजे काही देशांचे आडाखे कसे चुकले बरोबर. किंवा म्हणजे अमेरिका म्हणा किंवा इटली म्हणा, तर त्यांची पहिल्या लाटेमध्ये एवढी वाट का लागली. मी असं त्याच्यामध्ये मांडलेलं आहे की कोरोनाला ना उद्धट देश आवडत नाही. ओके. तो जे लोक उद्धट होते की आम्हाला काय होणार आहे, ओके. ते त्या देशांना प्रचंड तडाखा बसला. आणि दुसरीकडे सिंगापूर म्हणा किंवा दक्षिण कोरिया सारखे देश होते. सो जिथे महापुरात झाडं वाहून गेली तिथे ही लवाळी वाचली. तर ती का वाचली असं सगळं अंगानी. आणि पण त्यातल्या माणसांची पण ती गोष्ट आहे. म्हणजे ती फक्त टेक्निकल इन्फॉर्मेशन नाहीये, ते मी आख्यानाच्या स्वरूपात लिहिलंय. सो ते दुसरं पुस्तक आहे. आणि तिसरं जे अशी ही एक झुंज हे पुस्तक आहे. तर आता मी इतक्या वेळ जे सांगत होते की भारताचं काम काय आहे या क्षेत्रातलं, त्याचं एक उदाहरण म्हणून त्या पुस्तकाकडे आपण बघायला पाहिजे. 1990च्या दशकामध्ये आफ्रिकेमध्ये एड्सची एक प्रचंड मोठी साथ आली आणि अक्षरशः लाखो माणसं मेली त्यात. म्हणजे इट इज कन्सिडर्ड टू बी द लार्जेस्ट जिनोसाइड ऑफ मॅनकाइंड. पण ते सगळे काळे लोक होते, त्यामुळे जगाला त्यांच्याशी काहीच घेणं नव्हतं. आणि अशा वेळी जेव्हा 1995 साली एड्सवरची औषधं बाजारात यायला लागली, तेव्हा ती अर्थातच अमेरिकन आणि युरोपियन होती. आणि त्याची किंमत होती, एका वर्षाच्या ट्रीटमेंटची किंमत होती $15,000. आणि एखाद्या ऍव्हरेज आफ्रिकन माणसाची वार्षिक आमदानी असते $3,000 ते $4,000. त्यामुळे त्यांना ते परवडणं शक्य नव्हतं. आफ्रिकेत इतकी लोक गेली की कॉफिन्स म्हणजे शवपेट्या विकणं हा एकमेव प्रॉफिटेबल उद्योग तिथे शिल्लक राहिला होता. आई वडील दोघं मरून गेलेत, त्या अनाथ झालेल्या मुलांचं काय करायचं हा एक मोठा प्रश्न होता. आणि अशा वेळी आफ्रिकन देश युरोप अमेरिकन कंपन्यांकडे अक्षरशः भीक मागत होते की आम्हाला माणुसकीच्या नात्यांनी तरी ती औषधं द्या स्वस्तात, आमची लोक मरतायत. तर यांनी सांगितलं की नाही, ज्यांना परवडतील त्यांच्यासाठीच ती औषध आहेत, आम्हाला काही घेणं नाही तुमची लोक मरत असतील तर. अशा वेळी भारतातल्या ती औषधं पेटंटेड होती, पण भारतातला पेटंट कायदा तेव्हा असा होता, त्याबद्दल आपण आता त्याच्या टेक्निकल डिटेलमध्ये नको जाऊया, पण तो असा होता की भारतात ती औषधं बनवता येणं शक्य होतं. आणि भारतातली जी सिप्ला ही कंपनी होती, त्यांच्याकडे ते एड्सचं कॉकटेल बनवून तयार होतं. आणि जे औषध ह्या कंपन्या वर्षाला $15,000 ला विकत होत्या, ते औषध सिप्लाचे जे डॉक्टर युसुफ हमीद आहेत, त्यांनी गांधीयन थॉट वरती निर्माण केलेली ती कंपनी होती. आणि त्यांनी ते औषध सांगितलं की मी $350 ला देतो. 15,000 आणि 350. पण असं जेव्हा ते म्हणाले तेव्हा त्यांच्यावरती प्रचंड दबाव आला WTO कडून, या सगळ्या श्रीमंत देशांकडून, कारण त्यांची दुकानं बंद झाली असती. त्याच्या विरोधातला जो लढा आहे आफ्रिकन देशांचा आणि डॉक्टर युसुफ हमीद यांचा, आणि त्यानंतर शेवटी ते तो लढा जिंकले. आणि ते त्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय कंपन्या आफ्रिकेला औषधं पुरवायला लागल्या. आणि आज लाखो लोकांचे प्राण या भारतीय औषधांनी वाचवलेले आहेत या गरीब देशात. तर त्याच्यावरचं ते पुस्तक आहे. आणि ते मी त्यात ही टेक्निकल इन्फॉर्मेशन आहेच, पण ते पण मी कादंबरीच्या स्वरूपात लिहिलंय. पण ते नॉन फिक्शन आहे, म्हणजे ती खरी कथा आहे, पण ती कादंबरीच्या अंगाने लिहिलेली आहे. आणि आपल्या देशाचं जगात या क्षेत्रात काय काम आहे हे माहिती करून, माझं पुस्तक आहे म्हणून मी सांगत नाही, पण नवी माहिती आहे आणि ती जरूर करून घ्यायला पाहिजे लोकांनी, असं वाटतं. नक्कीच डॉक्टर बेळे मॅडम, तुम्ही खूप वेगळी, सुंदर, सोप्या भाषेत ही माहिती दिली, त्याबद्दल तुमचे फार आभार. आणि आमचे वाचक काही प्रश्न विचारतील आम्हाला, जर आजची ही मुलाखत तुमची बघून, तर आम्ही नक्की तुमच्याशी संपर्क साधून त्यांच्या प्रश्नांची उत्तर तुमच्याकडनं घेऊ. तर आज व्याख्यानाचा दुसरा भाग आपण इथेच थांबतोय. उद्या आपण भेटणार आहोत डॉक्टर रमण गंगाखेडकर, ICMR आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर मराठी नाव आहे. तर उद्या सुद्धा आपल्याला या व्याख्यानमालेत तुम्हाला सगळ्यांना सहभागी व्हायचं आहे, उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत मॅडम थँक्यू. सर थँक्यू. नमस्कार.